इराणमध्ये आम्ही यशस्वी होतोय, डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण। इराणला अण्वस्त्र बनवू देणार नाही असा आहे निर्धार, हॉर्मुझची आम्हाला गरज नाही असे वक्तव्य। अमेरिका नाटो संघटनेतून बाहेर पडण्याची शक्यता, युरोपियन देश इराण विरुद्ध युद्धनौका पाठवत नसल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट। डोनाल्ड ट्रम्प यांची सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीला हजेरी, 237 वर्षांच्या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्यक्ष सुप्रीम कोर्टात। आपोआप नागरिकत्व रद्द करण्याच्या खटल्यावरील सुनावणी ट्रम्प यांनी पाहिली। पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं 21,000 कोटी रुपये गमावले। आता 30 एप्रिलपर्यंत पडताळणीला मुदतवाढ। महत्त्वाच्या पुराव्यांसह भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं पुन्हा खरातचा घेतलाय ताबा। राज्यात पुन्हा अवकाळी, आज 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, दक्ष राहण्याच्या हवामान खात्याच्या सूचना। दिल्लीचा लखनौवर 6 गडी राखून दणदणीत विजय, सिमीर रिझवीच्या नाबाद 17 धावांच्या जोरावर 17 चेंडू शिल्लक ठेवत मिळवला विजय। मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती, या वक्तव्याबद्दल अभिनेते शरद पंक्ष यांनी मागितली माफी। हिंदू कोड बिल बनवताना बाबासाहेबांनी मनुस्मृती वापरल्याचा दावा। देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी इथे हनुमान जन्मोत्सव साजरा होणार। राज्यभरातील हनुमान मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। राजा रवी वर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी, भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम। मकबूल फिदा हुसेन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।